उमेश महेश तिघही श आहेत. शेवटचे अक्षर तिघांचे पहिले तर श आहेत. दीपेश उमेश महेश श्रेष्ठ कोण ठरणार? श्रेष्ठ कोण ठरणार? दीपेश ठरणार, उमेश ठरणार की महेश ठरणार हे सांगणार आहेत. टॉप 5 मध्ये 4 संघ मिळाले आहेत. आता 5वा संघ कुठला आहे? 5वा संघ कुठला आहे त्याच्यावरती आपण लक्ष देऊयात. पहिला बॉल घेऊन महेश. पहिला बॉल ऑप्शन थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल टाकलाय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलं. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. विपुलजी आपलं स्वागत आहे. महत्वाची मॅच आहे, मोठी मॅच आहे. जसं पहिल्या 2 मॅचही मोठ्या होत्या. नारंगी मारंबलपाडा ती एक बिग फाईट होती. कसराळी खार्डी ती बिग फाईट होती. आता परेडपाडा आणि शिरगाव तीही बिग फाईट आहे. प्रत्येक मॅच रंगणार आजच्या दिवसामध्ये. फटका खेळलाय सरळ. अक्षय राहतोय थोडासा लांब. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. दीपेश लोखंडेच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. मैदानाच्या मध्ये काय अफलातून स्ट्रोक होता दीपेश लोखंडेच्या बॅटमधून. कारण दीपेशची स्ट्रेंथ आहे. दीपेशला जर आपण पाहिलं तर कालच्याच दिवसामध्ये VVPL मध्ये अर्धशतकी खेळी करताना आपण प्रत्येकानं अगदी जवळून पाहिलंय. तोच खेळाडू महेश पाटीलच्या अगेन्स्ट खेळत असताना बॉलला पुन्हा त्या खेळलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉल चाललाय मिड ऑनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक दुसरा चौकार. थँक्यू. दीपेशने पाहिलं होतं चेंडूला पूर्ण. पुन्हा एकदा चेंडूला सरळ खेळलं आणि क्षेत्ररक्षक दूर राहिलं. धनंजय आपल्यासाठी शुभेच्छा देतात. अशोक दादा यांच्याकडून आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. 3 चेंडूचा केस झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. आजचा दिवस धनंजयला थोडासा स्ट्रगलसाठी आहे. पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. टिपलाय दीपेश लोखंडेचा झेल. संपलाय खेळ. घडी बाद. थँक्यू. थोडंसं प्लॅनिंग केलं होतं. ट्रॅप रस्ता होता. पुन्हा पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं. ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. थोडासा खोलवर टप्प्याचा पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय. दीपेश हेलिकॉप्टर स्ट्रोक मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला पण ते लँड बाहेर नाही झालं. ते लँड साहिलच्या सेफ हँड मध्ये झालाय. विकेट आलाय. 4 बॉलचा केस संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. आता बाबा अशोक दादांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना पण माईपुरून धन्यवाद सांगतो. कारण त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी माईपुरून शुभेच्छा दिल्या होत्या. माईपुरून त्यांना धन्यवाद आहे. 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद. आपल्या सर्वांचं प्रेम आहे ते महत्वाचं आहे. कारण वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ज्या शुभेच्छा देत आहेत त्याबद्दल सर्व आज फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मध्ये पुन्हा ऑन साइडला ड्रॅग करून खेळलाय. धावफलकावरती एका धावेने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती आता 9. आमचे टिकू सिंगर पण सकाळपासून पोहोचले आहेत. कारण आज तेही असणार आहेत दिवसभर. त्यांचाही आवाज तुम्ही ऐकणार आहात. मध्ये मध्ये टिकू सिंगरला ऐकण्याची संधी मिळणार आहेत. कारण असा टिकू नसतो कुठे, जास्त भेटत नाही तुम्हाला. पण तो या स्पर्धेसाठी स्पेशली आला कारण राजूदादांबद्दल प्रेम आहे आणि आज ते दिवसभर या ठिकाणी असणार आहेत. फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न प्रॉपर कन्वर्ट नाही करू शकले. चेतन पाटील येत आहेत. तिथून फिल्डिंग करतात. एका धावेवरती समाधान. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय पूर्ण. महेश पाटील जसं म्हणलं ना बाबा हा साधा सुद्धा खेळाडू नाही. याची गोलंदाजी पाहिली तर मैदानाच्या मध्ये ते व्हेरिएशन नजाकत आम्ही सातत्यानं पाहिलेले आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 10. 1 गड्याच्या मोबदल्याचा. जाऊया डीजेकडे. ऐकूया संगीत.
थँक्यू. सध्या गावागावात चर्चा रंगल्या बाबा मारुती चषकाचा आजचा फायनल डे अंतिम दिवस आहेत आणि काही आलेले प्रेक्षक वर्ग काही जण गाडीवरून आलायत, काही जण चालत 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 काय होईना पण या मैदानावरती पोहोचलायत. आता हे जे काका बसतात ना ते रोज दिसतात मला, रोज रोज दिसतात का त्यांच्या बरोबर असलेली ती शॉल किंवा गमछा म्हणू शकतो आपण त्यांना. हे काही बसलेले आपले प्रेक्षक वर्ग आहेत. ध्रुवांग पण मॅचचा आनंद घेतो त्या ठिकाणी. सध्या सामन्याचा आनंद घेत असताना भरपूर जण आलेत. काही जण चंदनसरवरून आलेत, काही जण घासपाडा भाटपाडा त्या कुंभारपाडाच्या परिसरापासून परेडपाड्याचे आता प्रेक्षक वर्ग आलेत. आजूबाजूच्या परिसरातील सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी झाल्यात गोळा, कारण प्रत्येकाला पाहिजे आहेत मारुती चषकाचा हा सोहळा. अपील झालाय पंचांकडे, पंचांचं बोर्ड हवेमध्ये. पाठीमागे जय गावडेनं टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. एक मोठी विकेट उमेश परेड यांना मात्र मैदान सोडून जावं लागेल. परेडपाडा टीमनं गमावलंय. दुसरा धक्का रोनकला, ही पहिली सफलता. थँक्यू बाबा. आता शिरगावचे जेवढे खेळाडू खेळतात त्याच्यापेक्षा पाठीमागे जास्त आहेत, पाठीमागे जास्त बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती लक्ष आहे. जितके मैदानावरती आहेत त्याच्या त्याच्यापेक्षा डबल आहेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला झाल्या त्या 10 धावा. विकेट मात्र मैदानावरती रोनकनं मिळवून दिले. रोनक पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहेत. स्ट्रायकरला बॅटर नितेश पाटील. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला, बिटवीन द गॅप मध्ये ढकलायचा होता. महेश पाटील त्या ठिकाणी तयार आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 11 धावा. विपुलजी एक चर्चा आहेत, कारण जसं कालचा दिवस हवेचा फ्लो, आताही ते बहुजन विकास आघाडीचे तुम्हाला फ्लेक काय सांगतायत, झेंडे काय सांगतायत की हवेचा प्रचंड वेग आहे. तुमचा इंटेन, तुम्ही कशा पद्धतीनं खेळ करणार याच्यावरती चर्चा आहे. प्रत्येक गोष्ट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आतापर्यंत 5 दिवसाच्या मॅच कशा प्रकारे पाहिल्यात, काय लेखाजोखा आहे, ग्राउंडचा आढावा तुम्ही कशा प्रकारे घेतलाय, ही प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. फटका खेळला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू मागे येतो डीप मधून वेगाने क्षेत्राच्या चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय अक्षय पाटीलनी. बॅकअप खूप चांगलं दिलं. वेगाने पुढे सरसावत असताना चेंडू हातामध्ये नाही आला, आपण अक्षय पाटीलने बॅकअप करत असताना खूप चांगले महत्वाच्या 2 धावा वाचवल्यात. 2 धावा वाचवल्यात ना बाबाचा. होलीचा दिवस आहे. दुसरे अपशब्द ऐकायचे असतील तर दिगंबर म्हात्रे यांच्याकडे तुम्ही बरोबर जा, ऑटोमॅटिक तुम्हाला ते मुखातून ऐकायला मिळतील. दिगंबर म्हात्रे फक्त वाट पाहत असतो बाबा काय करणार, आणि जय बजरंगचे खेळाडू आहेत ते, त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त लक्ष आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 2 धाव्याने वाढल्या 13 वरती. कल्पेश पाटील, कल्पेश लक्ष्मणजी पाटील यांच्याकडून एक पारितोषिक आहे. विकेटला, प्रत्येक विकेटला रोनकला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हवेमध्ये खेळलाय फटका हवेमध्ये, परंतु ताकद आहे स्ट्रोक मध्ये. ताकद प्लस नजाकत बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. थँक्यू. दर्पण होते, दर्पण होते बाउंड्री लाईनच्या दिशेने, त्यांच्या हाताच्या वरतून दर्पण उडी मारली होती. चेंडूला आतमध्ये ढकलायचा प्रयत्न केला होता, पण हाताच्या बरोबर वरतून चेंडू बाहेर गेला. 4 चेंडूंचा आतापर्यंत केस झाला. 19 धावा धावपळकरती. पुन्हा एकदा फटका खेळलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. चेंडू गेलाय सी मारच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करून षटकार. थँक्यू. मागच्या 2 फटक्यानं काय झालं, थोडेसे एक वेगळे एनर्जी लेवल मैदानावरती आता डगआउट मध्ये परेडपाड्याच्या टाळ्यांचा गजर झालाय. त्याचं कारण आहे 2 सिक्सर रुपेश परेडच्या बॅट मधून आल्या आहेत, आणि रुपेश इम्पॉर्टंट आहेत या कंडिशन मध्ये. रुपेशची बॅट मैदानाच्या मध्ये बोलणं तितकी इम्पॉर्टंट आहेत. धावा धावफलकावरती 25. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका थोडासा फसला होता आणि फटका फसला. दर्पण आहे, दर्पण चेंडूवरती आलाय. चेंडूला फील्ड करत असताना सिंगलला डबल मध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे कन्वर्ट केलं गेलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 27-27 वरती जाऊन पोहोचले.
थँक्यू. मैदानाच्या मध्ये पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी 5वा संघ कुठला असणार आहे त्याची चर्चा सध्या सुरू आहे. एक संघ आहे माऊली तलावपाडा, दुसरा संघ आहे मेडिटेक एअरपोर्ट विभाग पनवेल, तिसरा संघ आहे एनसीसी नारंगी बी आणि चौथा संघ आहे श्रीराम कसराळी. आता 5व्या संघाचा वेट आपण करतोय. माऊली तलावपाडा आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहेत कारण काही वेळामध्ये ड्रॉ होणार आहे या ठिकाणी. षडंपूल करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये खेळलाय जय, त्याच्यापासून दूर राहिला परंतु चेतन फिल्डिंग एफर्ट लावण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय, आलाय चौकार. थँक्यू बाबा. आता काही चुकी क्षेत्ररक्षकाची इतकी मोठी नाहीये कारण त्यांच्यापासून भरपूर लांब बॉल पडला होता. प्रयत्न तर बॉल अडवण्याचा केला होता. पाठीमागे चेतनचा बॅकअपही होता. धावसंख्या धावफलकावरती 31-31. 2.1 चेंडूचा खेळ संपला. 31 धावा. सध्या ड्रोन कॅमेराही आपला मध्ये गेलाय. याचा बॉल खूप चांगला. तुम्ही आधी सुरुवातीला शफल झाले, बाहेर आले, तुमच्या पायाची मुवमेंट हालचाल झाली. एकदा का पायाची हालचाल झाली ना, बाहेर आले ना की पंच मात्र अधिकृत अगदी बाहेरच्या लाईन वाईड लाईन आहेत तिथून मात्र पाण्याचा प्रयत्न होतोय आणि तेच डिसिजन किशोर पाटील सरांचं पाहायला मिळालं. पारितोषिक होते अजय भोईर वालाईपाडा यांच्याकडून. दर्पण भगतनी जर का हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजय मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी कुसमाई खाडीसाठी पारितोषिक लावलं होतं. इथे दर्पण देखील साठी पारितोषिक आहे. फटकावून गेलाय षटकार. थँक्यू बाबा. आता जसं राजूदादाची स्पर्धा मामा भांजेवाली कहाणी तर आम्ही ऐकली होती, पण आता जावई पण आल्यात. जावई धीरज जावई आणि कल्पेश जावई यांच्याकडून जर दर्पण भगत हॅट्रिक विकेट घेतली 2000 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक नामी संधी आहेत. एकतर मामाने आयोजित केलेली स्पर्धा त्याच्यामध्ये भाचा गोलंदाजी करतोय आणि पारितोषिक भावजीने लावलाय. भावजीने पारितोषिक लावल्यात. जावई आपले खास करून यांचे राजू दादा आणि अशोक दादांचे. आणखीन एक हो 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 मैदानावरती फायरिंग नाव आहे नितेश, त्याच्या बॅट मधून 6 धावा. पुन्हा एकदा सिक्सर. थँक्यू. पारितोषिक तर एका बाजूला लागला विकेटच्या हॅट्रिक साठी, पण आता विकेटची हॅट्रिक नाही, तो थोडं 6च्या हॅट्रिकच्या जवळ बसलाय. बॅट्समॅन 6च्या हॅट्रिकच्या जवळ आल्यात. धावा धावफलकावरती आहेत. 6 धावेने पुन्हा हा फटका पहा. काय फटका खेचलाय बाउंड्री लाईनच्या पार. जरी दीपेश बाद झाले परंतु मैदानावरती आम्हाला इनिंग साकारायचे आहेत ते सध्या नितेश दाखवत आहेत आणि ही दृश्य आहेत विहंगम दृश्य. या मैदानाचे शिरगावचं मैदान सध्या रंगलाय अगदी 1 लाखाच्या आयोजनाने. चांगला बॉल. ही लेंथ अगदी तुमची खूप महत्वाची आहे. पाठीमागे विकेट किपर आहेत अनिकेत मात्रे, त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉल आलाय. या शेवटच्या बॉल नंतर आपण मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान त्याच्या दिशेने वळणार आहोत. लास्ट बॉल 43-43 2 गडी बाद. दर्पण बघत आतापर्यंत 4.66. शेवटचा बॉल पाहूया कशा पद्धतीने पाहायला मिळेल. 4.66. नो 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 बॉल. मैदानावरती नो बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 44. विपुल काय वाटतंय किती रन या मॅच मध्ये होऊ शकतात? इथून जर का विचार केला फलंदाज सध्या सेट आहेत. कदाचित इथून शेवटच्या षटकापर्यंत आणि या षटकाचा उल्लेख केला तर 15 ते 20 धावा दिसतील. दर्पण थोडासा दडपणामध्ये फलंदाजापासून लांब खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू नो आलाय. सफल झाले होते. सफल होत असताना सफल देखील झाले. सक्सेसफुल षटकार पाहतोय नितेशच्या बॅट मधून. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक जाऊन पोहोचते 5050. रुपेश परेड आणि नितेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघांनी धावफलकामध्ये गती देण्यासाठी एक महत्वाची इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा आहेत धावफलकार. थँक्यू. सन्मानाच्या दिशेने आपण बोलूयात. मुख्य मंचावरती सन्मान केला जातो. कॅमेरामॅन केवल सध्या ही दृश्य अगदी कॅप्चर करतील. आदरणीय कॉमेडी सदा राऊत आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान मात्र केला जातोय.
मी राजूदादा भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ असे एक यथोचित मान सन्मान केला जातो. आदरणीय कामदेशदादा राऊत एक गोड असं व्यक्तिमत्व आहे. त्या स्पर्धेसाठी राऊत इन्फ्रा कुंजलजी राऊत साहेब, कामनेजी राऊत साहेब, कल्पीजी राऊत साहेब यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य हे 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. सफाली परिसर म्हटलं तर कामनेजी राऊत साहेब यांचं सातत्यानं नाव घेतलं जातात आणि त्यातले असलेले हे व्यक्तिमत्व आहेत. सध्या अगदी ग्रँड पद्धतीनं हा त्यांचा यथोचित मान सन्मान तो मान सन्मान मात्र पाहायला मिळतोय. एक मोठ्या मनाचा दिलदार असं व्यक्तिमत्व म्हणून कामनीश दादांचं नाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. थँक्यू सो मच कामनीश राऊत साहेब, आपण केलेलं सहकार्य या स्पर्धेसाठी आपलं अगदी मोलाचं आहे. त्याबद्दल आपल्या पुण्यात मनापासून आभार आहेत. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवरती आणखीन एक षटकार. आता मैदानाच्या मध्ये विपुल सिंगल डबल ह्या दावा कोणी पाहत नाही आता सध्याच्या कंडिशनला. षटकार किती मारू शकतो ह्या गोष्टी मैदानावरती पाहिल्या जात आहेत. सिक्सर आलाय, धावसंख्या 56. रुपेश आहे तो देखील सेट झालाय. नितेश आणि रुपेश आतापर्यंत दोघांचा विचार केला, दोघांनी मात्र आक्रमकता दाखवली. विकेट्स लवकर आल्या होत्या. महेशनी महत्वाचा विकेट्स घेऊन दिला होता, पण दोघांनी केलेली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धावफलक वेगाने पुढे सरसावत असताना 56 वरती जाऊन बदले. येणारे 5 चेंडू चेतन पुन्हा एकदा सज्ज होताना गतीमध्ये परिवर्तन करत. लोअर फुल टॉसचा चेंडू होता, सर्व मागे जय गावडेच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता चेतनला देखील माहिती आहे इथून जे धावफलक वेगाने पुढे गेले, त्याला थोडीशी संत गती लावण्यासाठी अशा प्रकारे चेंडू हाताळणे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 56 धावा. शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू बराच बाहेर निघून गेला. त्या कारणास्तव पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा केला जातोय. धावफलक एक अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होताना एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पुन्हा एकदा चेतन सज्ज होते. येणारे महत्वाचे 4 चेंडू. फटका खेळला हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना हातापेक्षा दूर चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. कॅच देखील सुटले आणि एक सिंगल धाव देखील धावफलकामध्ये ऍड झाले. आणि आता स्ट्राईक वरती नितेश येतोय. नितेशनी मागच्या षटकामध्ये केलेली फलंदाजी ते देखील सर्वांना अजून आठवते. इथून संघाला त्याच फटक्यांची गरज आहे. 58 वरती आहे धावफलक. येणारे 3 चेंडू. ऑफसाईडला सर्कलच्या डोक्याच्या वरतून 2-2 क्षेत्ररक्षक पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला फील्ड केले जाते. फेकी होईपर्यंत 2 धावा धावफलकामध्ये ऍड. दोघांना माहिती आहे, दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की सिंगल डबलनी धावफलकार धावा येणं देखील गरजेचं आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून ज्यांनी सर्वांना टिपलं होतं ना, आता त्याला देखील कॅप्चर केलं जाते. केवलला आपण स्क्रीनवरती पाहतोय. भरपूर सारी मेहनत आहे ती कॅमेरामॅनची आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. चेतन अगदी बॉलला फिरवतात, घर अगदी वळवतात बॉलला. या स्पर्धेसाठी आपण पहिल्या तर आर्थिक सहकार्य राऊत इन्फ्रा, कामनेजी राऊत साहेब, कुंजलजी राऊत साहेब, कल्पित राऊत साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आपल्याला आलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूयात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी आकृत्याचा बॉल टाकलाय, त्याच्यावरती पूल केलाय, प्रॉपर पूल पाहायला मिळालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलाय आणि पंचांचा सिग्नल चौकार 4. थँक्यू. सन्मान केला जाईल. आदरणीय कल्पित राऊत साहेबांचा सन्मान मंचावरती होतोय. कल्पितजी राऊत साहेबांचा सन्मान आपण मंचावरती करूयात. मी राजूदादा भोईर आणि नरेश दादांना विनंती करतोय. मयूरजी आणि राजूदादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ असते कल्पित राऊत साहेबांचा सन्मान मात्र मंचावरती केला जातोय. आज कामनेजी राऊत साहेबांच्या जोडीनं असतात आणखीन एक व्यक्तिमत्व आहेत जे सातत्यानं दादांच्या जोडीनं असतात असे व्यक्तिमत्व कल्पितजी राऊत साहेब आणि त्यांचा यथोचित मान सन्मान राजूदादा भोईर यांच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. भव्य हा मान सन्मान भारतीय संस्कृती जपण्याचा आणि जोपासण्याचा आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत. मान्यवरांचं थँक्यू सो मच. कल्पित राऊत साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. कामनीस दादा आपलेही मनापासून आभार आहेत. आपण मुलाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. मान्यवरांचा आज आगमन भरपूर वेळा या मैदानावरती होणार आहेत.
65 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. सध्या नगरसेविका सुनंदा प्रमोद पाटील मॅडम यांचं आगमन होत असताना आपण स्क्रीनवरती दृश्य पाहू शकतात. ज्या प्रभाग क्रमांक 1च्या आपण नगरसेविका म्हणून ज्यांना पाहिलं त्या सुनंदा प्रमोद पाटील मॅडम उपस्थित होत आहेत. त्यांच्या जोडीनं श्री किसनजी पाटील साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याच सुनंदा पाटील मॅडम यांच्या आपण पाहिलं तर अगदी असलेले सुपुत्र मित प्रमोद पाटील या ठिकाणी दाखल होत आहेत. या सर्व सन्मान्य अतिथींचं आपण करूयात वेलकम. सहर्ष स्वागत आहे. मंचावरती सध्या मान्यवरांचं आपण पाहिलं तर स्वागत सुनंदा प्रमोद पाटील मॅडम नगरसेविका त्यांच्या जोडीनं आपण पाहिलं तर श्री किसनजी पाटील साहेब मित पाटील हे सर्व सन्मान्य अतिथी आपल्यामध्ये जॉईन आहेत. 65 धाब्यांचा पाठलाग करायचा आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने विपुलजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत आहात. गेल्या 6 दिवसांमध्ये आता 7व्या दिवसामध्ये तो आवाज तुम्ही ऐकतायत. कैलासवासी कुमार तीर्थराज किसन पाटील अर्थातच भाई यांच्या स्मरणार्थ श्री किसनजी पाटील साहेब यांच्याकडून 5063 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलं. चला ड्रॉ होतोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. माऊली तलावपाडा टीम कॅप्टन तलावपाडाचे कॅप्टन या मेडिटेक एअरपोर्ट विभाग पनवेल. मला वाटतं की त्या संघाचा ड्रॉ पण इथे ऍक्सेप्ट करणार आहोत. NCC नारंगी बी टीमचे कॅप्टन आणि श्रीराम कसराळी तिन्ही टीम श्रीराम कसराळी माऊली तलावपाडा आणि NCC नारंगी. चला कॅप्टन या माऊली तलावपाडा NCC नारंगी श्रीराम कसराळी आपण बरोबर चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे. तो ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. 1 ओव्हर नंतर आपण त्या ड्रॉच्या दिशेने वळतोय. त्यामुळे कॅप्टन येऊन थांबायचं. माझ्या दिशेने पुण्यात वळूयात. सामन्याच्या दिशेने पुण्यात वळूयात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतात विकास. बिलकुल काय वाटतंय 65 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे. एक चांगली रंगतदार मॅच होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत आपण सकाळपासून 2 मॅचेस पाहिलेत. दोन्ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाताना दिसलेत. पहिला चेंडू आवाज झालाय अक्षय पाटीलच्या बॅट मधून. मागे विकेट किपरने काही नाही केली चूक. अक्षय पाटीलला मैदान सोडावं लागते. गडी बाद. थँक्यू. विकेट आला मैदानाच्या मध्ये. पहिल्याच बॉल वरती आपण पहा अगदी मध्ये येणारा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मारायचा होता. खास करून अक्षय सँडीची विकेट आलाय. आणि या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य सुनंदा प्रमोद पाटील मॅडम नगरसेविका यांच्याकडून 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार आहेत. राजूदादा भोईर आणि मारुती चषकाच्या वतीनं आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 65 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. विपुल पहिल्या बॉलवरती सुरुवात विकासनं ज्या पद्धतीनं करायची होती ना ती सुरुवात त्यांना मैदानावरती करून दिली. सुरुवात दोन्ही बाजूसारखं. तिथे देखील आपण विकेट जाताना पाहिलं होती. इथे देखील विकेट आले. प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी असताना मैदानाच्या आतमध्ये जय गावडे कशा प्रकारे खेळ करेल संघाची जबाबदारी. कसराई आपला कर्णधार पाठवायचा आहे. फटका खेळलाय हवेमध्ये. चेंडू सरळ जातोय मिड विकेटला क्लिअर करत षटकार. बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा थँक्यू. पहिल्या बॉलवरती इथून पाहिलं तर विकेट आलं तर दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. स्वॅग से करेंगे स्वागत. मैदानाच्या आतमध्ये रोनक भाई ज्या ज्यावेळी येतात ना त्यावेळी ते स्वॅग से स्वागतच करतायत. षटकारांना स्वागत केलं विकासचं. विकास भाईला झकास कामगिरी मैदानावरती करून दाखवायचे आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्या 6. भले होळीचा सण आहे पण होळीपेक्षा आजचा राजूदादा भोईर यांच्या आयोजित असलेला मारुती चषकाचा महत्वाचा दिवस आहे. फटका खेळलाय पुन्हा एकदा. अगदी चेंडू मात्र चाललाय सरळ. क्षेत्ररक्षक होते 2 त्यांच्या मध्ये पडलाय आणि बॉल चाललाय 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या पार. चौकार.
थँक्यू. सो सुनंदा प्रमोद पाटील मॅडम नगरसेविका यांच्याकडून 3,000 रुपयाचं आर्थिक सहकार्याला मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद. पहा पुन्हा हा बॉल रोनकनं जर 3 लगातार सिक्सर मारले तर सीके चेतन किनी यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. 500. विकास पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी क्षेत्ररक्षक आला. ओ माय गॉड भाई, यहाँ आपको कॉलिंग करणे, इथे कॉल करायचा. कॉल कोणाचा कॅच कोणाचा नाही कॅच ही कॉलिंग करायची आहेत. जर कॉलिंग मध्ये जर गडबड झाली ना मैदानाच्या मध्ये विपुल या मॅच मध्येच गडबड होईल. मग प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. स्वतः झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांनी. यष्टीरक्षक सुद्धा वेगाने आले. इथून कॉलिंग करायचं होतं. मी टिपणार तू टिपणार कोणाचा झेल आहे वेट अँड वॉच करून तो झेल टिपायचा होता. आपण कॉलिंग नाही केली गेली आणि स्वतः दूर राहिले आणि झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जय गावडेचा बॅटला चेंडू नाही लागत आहे. निर्धाव चेंडू आता लॉट्स टाकले जातील या षटकानंतर. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेचला डबल 1. 11 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतो. जय गावडे या मॅच मध्ये इम्पॉर्टंट इनिंग आपल्या संघासाठी खेळेल का सर्वात मोठा प्रश्न आहे. बैठक 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 फुल टॉस वरती फुल टोन बसून करताना जय गावडेच्या बॅट मध्ये होते ब्रँडेड षटकार. चिठ्ठ्यांचा ड्रॉ येतो सध्या इम्पॉर्टंट आहे कारण ड्रॉ होईल चिठ्ठ्यांचा त्या ठिकाणी. ड्रॉ होतो चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातो. एकूण 5 चिठ्ठ्या आहेत. 2-2 पद्धतीनं चिठ्ठ्या ज्या ते उचलल्या जाणार आहेत. 2 चिठ्ठ्या असो सुनंदा प्रमोद पाटील मॅडम यांच्या माध्यमातून उचलल्या जातील. ऑन स्क्रीन कारण थोडं बाजूला म्हणजे कॅमेरावरती दिसतील. श्रीराम कसराळी आणि त्यांच्या जोडीला पनवेलचा जो दुसरा मॅच असणार आहे हा मॅच दुसरा असणार आहे ही माहिती लक्षात असू द्यात. श्रीराम कसराळी आणि मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग जो एनसीसी नारंगी बी आणि माऊली तलावपाडा यांच्यामध्ये मॅच होणार आहेत. विजयी संघाला बाय मिळालेले आहेत त्यामुळे ते आनंदाची गुड न्यूज असणार आहेत. आता काही जणांच्या चेहऱ्यावरती बाबा स्माईल नाही नुसती क्लोजअप बोली आलाय. भरपूर मोठी स्माईल आलाय. जसं म्हटलं की शिरगावचा एक संघ तिथे खेळतोय दुसरा संघ पाठीमागे आराम करतोय अशी आहेत. अठरा बॉल मध्ये 48 धावेची गरज आहे. 18-48 वाला मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा यायच्या होत्या ना विपुल त्या धावा मैदानावरती आलेल्या आहेत. आता इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात झालाय. दीपेश लोखंडे काल VVPL वसई विरार प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूनं अर्धशतकी खेळी केली होती अफलातून खेळ दाखवलाय तोच खेळाडू सध्या गोलंदाजीवरती. नारंगी टीमचे कॅप्टन जय या पण टॉस करण्यासाठी जय. पहिला बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न फटका खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती पोहोचतील फिल्डिंग करतील एका धाब्यावरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 18. जी स्टार्ट 65 धाब्याचा पाठला करताना विपुल मिळवायची होती ना ती स्टार्ट प्राप्त केली होती. स्टार्ट चांगली आहे सर. इथून या स्टार्टला कशा प्रकारे एंड करतात हे जास्त महत्वाचं आहे. शिरगाव स्पोर्ट शिरगाव घरच्या मैदानात इथून व्यासपीठावरून प्रत्येक चेंडू महत्वाचा असं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. शिरगावची मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळला ऑफ साइडला सर्कलच्या वरतून मारण्याचा प्रयत्न पण सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक काही नाही करत आहे. चूक टिपलाय झेल. महत्वाचा खेळाडू जय गावडे तंबूच्या दिशेने परततोय. गडीबात चर्चा आहे हो खरो खर दादा आहे हो खरो खर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. थँक्यू.
दीपेश लोखंडे कालच्या दिवसापासून तर तो परफॉर्मन्स, आता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा षटक आणि महत्वाचा विकेट घेतला. जय गौडनी फटका चांगला केला होता, पण तिथे सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने खूप चांगल्या प्रकारे उडी मारून ती कॅच पकडली. काही चूक नाही केली त्यांनी. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 18 धावा धावपळ करती. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून सुरुवात चांगली आहे. शिरगावच्या बाजूने जर का विचार केला तर सुरुवात चांगली आहे, पण दुसरं षटक दीपेश लोखंडे ज्यांनी कालच्या दिवसामध्ये व्हीव्हीपीएलच्या ग्राउंडमध्ये आपल्या नावाची डंका वाजवली होती. अनिकेत मात्रे पुन्हा एकदा मिस्टॅन्स टोका, चेंडू हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक करतोय चूक. सिंगलली धावफलक पुढे सरक असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 19 धावा धावफळ करती. जीवनदान मेला भाई मैदानाच्या मध्ये जसं म्हटलं की जीवनदान सामने वाले की लेकी जान, जीव घेणे ठरू शकतो अशा कंडिशनला, कारण महत्वाची मॅच आहे. एकतर फायदा काय माहिती का, ही मॅच जिंकेल त्याला डायरेक्ट बाय पण भेटलेले आहेत, म्हणजे टॉप 3चा त्याचा मार्ग सोपा झालेला आहे. टॉप 3चा मार्ग सोपा झालेला आहे. आता तो कुठला संघ असणार आहे. धावफलकावरती 19 धावा, स्ट्राईकला रोनक. मिस 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 केलं बॉल, खेळायचा प्रयत्न. एकतर आधी मन बनवलं की बाबा ऑन साईडला मारायचं, पण ऑन ऑफ कधी स्विच ऑन आणि ऑफ करायचं ना विपुल, तुम्हाला परफेक्ट माहित असं गरजेचं आहे. जर ते नाही माहित असलं ना तर मैदानाच्या मध्ये हाही मॅच तसं होणार आहे. ऑन ऑफ कंडिशन मध्ये जर तुम्ही वेळेवरती नाही केला, मॅच लवकर क्लोज होईल मॅच, आणि ते चित्र दिसते सध्या. मैदानाच्या येणाऱ्या प्रत्येक डॉटने तो फासला देखील वाढत जाणार आहे, मग तो दबाव देखील वाढला जाईल. फटका खेळलाय हवेमध्ये, चेंडूला पाठवले लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून, चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी, गोरगरीब थँक्यू बाबा. रोनकची बॅटिंग पाहिली तर मैदानावरती टाळ्यांचा गजर झाला शिरगावकडून. काल अशीच बॅटिंग आपण मेडिटेक एअरपोर्ट विभाग पनवेलला पाहिलं, काल पनवेलला पाहिलं, काल हवेली पुणेला पाहिलं, काल भांडुपला पाहिलं, पालघरला पाहिलं. सफाल्याचे खेळाडू होते, वसई, विरार, नाळा, सोपारा यातले 40+ लिजंडरी खेळाडू होते, लिजन 40+. आणि काही नामांकित खेळाडू होते. काल गौतम आकरेला पाहिलं, समर्थ कुडूला पाहिलं, पण या मैदानावरती खेळत असताना असे खेळाडू काल मैदानावरती आले होते ज्यांनी सुपर डुपर परफॉर्मन्स. काही नायगावचे खेळाडू होते, काही अर्नाळ्याचे खेळाडू होते, जे प्रचंड गाजलेले खेळाडू आहेत ते काल मैदानावरती आले होते. पण सध्या ही दृश्य आहेत. नगरसेविका सो अस्मिताताई विशाल पाटील मॅडम यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीला समाजसेवक श्री विशालजी पाटील साहेब यांचंही आगमन सध्या मंचाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 25 आगमन होत आहेत. नगरसेविका सो अस्मिताताई विशाल पाटील मॅडम यांचं आगमन आहे, ते आगमन या मंचाच्या दिशेने होत आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषक 2026 मध्ये अस्मिताताई आपलं स्वागत आहे. ताई आपलं स्वागत आहे. अस्मिताताई आणि विशाल पाटील साहेबांचं स्वागत या मंचावरती आपण करूया. बरोबर 2 ओव्हरचा केस संपला. धावसंख्या धावफलकावरती 25. प्रशांत तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतात. बाबा 12 बॉल मध्ये रन किती करायचे आहेत, येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत बरोबर 40. 12:40चा मॅच आहे, पण या मैदानावरती ते कठीण नाही आहे. काल बाबा 4 ओव्हरला कालच्या दिवसामध्ये त्या गोष्टी आपण घडताना पाहिलेल्या आहेत. 12:40 वाला मॅच आहेत. एक कळलं की शिधू नाईकर डीजेच्या माध्यमातून आणि पुन्हा त्या मैदानावरती येऊयात. 12:40 आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी, हे सहान थोर दादाला लोकमान्य सारी, हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आधार स्तंभ. थँक्यू. दीपेश लोखंडेनं षटक कंप्लीट केलं आणि तो सध्या आता मार्गस्थ व्हीव्हीपीएल मध्ये. वसई विरार प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आहे, फायनलचा दिवस आहे. डे नाईट आज दिवसा सकाळपासून सुरू झाली ती स्पर्धा, आज रात्र अगदी ती संपताना पाहायला मिळणार आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असणार आहेत ते मात्र 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायच्या 40. 12:40 वाला मॅच आहे. सामना रंगला आहे, दोन्ही टीम मैदानावरती आहेत. आता दमखम लावणार आहेत. आई ग्रुप परेडपाड्याचा संघ दुसऱ्या बाजूला, शिरगावचा संघ मैदानावरती असणार आहेत. शिरगाव वर्सेस दुसऱ्या बाजूनं आई ग्रुप परेडपाडा. 12:40 म्हटलं ना विपुल जसं आपण पाहिलं तर 6 षटकार, किमान 6 एका ओव्हर मध्ये किमान 3 मारायचे आहेत आणि 3 पाहता 2 ओव्हर मध्ये किमान तुला 12 मध्ये 6
सिक्स अरे मारायचं आहेत. आपला कॉमेंट्री बॉक्स आहे सध्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या बाजूने बरोबर कल्पेश केटू आहेत आणि ही दृश्य आहेत. कारण आमचे स्कोरर विपुल पाटील आहेत. सध्या ही दृश्य ऑन स्क्रीन टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सोम थँक्यू सो मच. ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य आहेत ते आमच्या कॉमेंट्रीची तुम्हाला दाखवले जातात. प्रशांत आहेत बाजूला, स्वतः सोहमही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि दिगंबर आणि ही सर्व मंडळी आहेत समोर ती तुम्ही त्यांनाही पाहू शकतायत. 12:40 वाला मॅच. पहिला बॉल फटका फसला हवेमध्ये खेळला आहेत. झेलची जी संधी आहेत. अनिकेत म्हात्रे स्वस्तामध्ये बाद आउट. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. फटका हवेमध्ये फसला होता आणि क्षेत्ररक्षक काही चूक नाही केले. इथून मॅचचं इक्वेशन 11-40. शिरगाव स्पोर्ट शिरगाव एकाला विकेटवर उभं राहून या षटकामध्ये 3 षटकार 3 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचे आहेत. इथून कोणता खेळाडू असेल तो पुढे येऊन 3 षटकार एक महत्वाची इनिंग आपल्या संघासाठी. ड्रोनच्या माध्यमातून व्यासपीठ आपण पाहू शकता कशा प्रकारे सोहम गावडेच्या माध्यमातून शूट केलं जाते. ड्रोनच्या दृष्ट्या स्क्रीनवरती आपण पाहत होते. महेश पाटील एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. महेश पाटील लांबचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही काही करत आहे चूक. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. महेश पाटील बॅक टू द पवेलियन. आपला हितेंद्र आप्पा साहेब आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. ऍक्शन रिप्ला शरीरापासून बराच लांब होता चेंडू आणि लांबचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू बराच वेळ हवेमध्ये गेला होता आणि हवेमध्ये जात असताना खूप चांगल्या प्रकारे त्या क्षेत्ररक्षकाने जज केलं आणि जज करत असताना खूप चांगला झेल देखील टिपला गेला. इथून महत्वाचा विकेट. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आले. 10 मध्ये 40 ची गरज आहे. येणाऱ्या 4 मध्ये किती धावा येतील. नवीन फलंदाज साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. डगआउट मधून जात असताना तो आत्मविश्वास मागून त्याला दिला होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पुढे सरसावत असताना चेंडूला फील्ड केले गेले. एका धावेने संतुष्ट व्हायला गेले. 9 मध्ये 39 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 3 मध्ये किती धावा येतील. शेवटच्या 6 पर्यंत मॅच जात असताना कोणत्या परिस्थितीमध्ये जाईल हे महत्वाचे 3 चेंडू आहेत. इंटेंट काय राहिला दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना ती बॅट त्या वेगानं नाही फिरत. दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या मध्ये खेळ करायचा आहे. 9 मध्ये 39 धावेची गरज आहे. 9:39 पण दुसऱ्या बाजूनं परेड पडा बाबा. काय करायचं अशा कंडिशनला. काय करायचं खोलवर टप्प्याचे बॉल टाकायचे आहेत. आता ही कंडिशन इतकी थोडी कठीण होऊ लागली आहेत की बाबा त्या शेवटच्या सत्रामध्ये ते तितकं महागडं ठरणार आहेत. 8 बॉल मध्ये रन करायचे 39. येणारे 2 बॉल मात्र महत्वाचे आहेत. त्या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके कदापि नाही आले तर मग मॅच मध्ये तो बदल आहेत. तो बदल पुन्हा आई ग्रुप परेडपाडा संघाच्या बाजूने जाऊ शकतो. फटका खेळलाय हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगानं जातोय परंतु तो नाही थांबू शकणार. बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. चौकार आलाय. आता 7 मध्ये करायच्या रन 35. 7-35. पुन्हा खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला. थोडा वाईड यॉक टाकण्याचा प्रयत्न केला. आता फटका प्रॉपर होतात. आधी फक्त ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न रोनकनं केला पण आता ती मिस्टेक नाही केली. आता ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडलाच विरकावला होतात. 7 बॉल मध्ये रन करायच्या 35. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. सन्मान दिला त्या बॉलला. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. आता समीकरण कठीण झालंय कारण 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावेची गरज आहे. परेडपाडा संघासाठी हे षटक अगदी इम्पॉर्टंट राहिलाय. निर्णायक राहिलाय कारण या षटकामध्ये कमीत कमी धावा ह्या मात्र देण्यात आलेल्या आहेत. नगरसेविका सो सुनंदा प्रमोद पाटील मॅडम आणि त्यांच्या जोडीला नगरसेविका सो अस्मिताताई पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ असे टॉस जो आहे तो टॉस त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे दोन्ही नगरसेविका मॅडम आपण उपस्थित राहायचं आहेत. टॉस केला जाईल. एनसीसी नारंगी आणि त्यांच्या जोडीला असेल माऊली तलावपाडा यांच्यामध्ये होईल महत्वाची मॅच. मॅडमना विनंती असेल आपण यावर टॉस काबावच्या दिशेने त्या ठिकाणी टॉस केला जातोय. नारंगीचे कॅप्टन चला
माऊली तलावपाड्याचे कॅप्टन चला. चला चला टॉस घेऊयात. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण लगेच या. तलावपाडा कॅप्टन विनंती तलावपाडा लवकर या. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. टॉस होतोय तलावपाडा वर्सेस नारंगीमध्ये. टॉस उमेश परेड. पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका खेचायचा होता परंतु नाही खेचू शकले आणि मॅच मध्ये तो बदल आता घडताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये पुनरागमन केलंय आई ग्रुप परेडपाडा संघानं. सुरुवातीला धावा उभारल्या त्या 65-65चं आव्हान ठेवण्यात आलं होतं आणि त्यातल्या त्यात आता 5 बॉल रन करायचे 33. विपुल या मॅच मध्ये कशा प्रकारे कमबॅक करून दाखवला परेडपाडाने. पहिल्यांदा पुन्हा एकदा फटका खेळलाय. फटका खेळत असताना चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार येतोय. येताना किती उशीर झालाय ही देखील गोष्ट पाहण्याची आहे. पण येतोय साहिलच्या बॅट मधून एक षटकार. चार मध्ये 27ची गरज आहे. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. इथून विकेटवर उभं राहायचं होतं. शिरगावच्या बाजूने जर का विचार केला पहिलं षटक चांगलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना विकेटवर उभं राहायचं होतं. धावफलकाला स्टार्ट देण्यासाठी ते मोठे फटके येत होते पण त्या सिंगल डबल धावा देखील येणं तितक्याच गरजेचं होता. आणि इथे पाहिलं तर 4 विकेट डाऊन झाले. 4 षटकांच्या मॅच खेळत असताना 4 पहिले टॉप ऑर्डरचे फलंदाज तंबूच्या दिशेने आल्यानंतर थोडासा दबाव होता. पण एका बाजूला परेडपाडा टीम पहिलं षटक वगळता त्याच्यानंतरचे 2 षटक खूप चांगले षटक हाताळलं. शेवटचे षटक देखील मार्ग असते. त्या षटकामध्ये साहिलच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहिला आपण पण त्याच्या व्यतिरिक्त खूप चांगला खेळ संपूर्ण टीमने करून दाखवलाय. परेडपाड्याच्या बाजूने ही मॅच मध्ये पुढे होते आणि कायम आपली बाजू मॅच मध्ये पुढे ठेवत असताना त्या गोलंदाजांनी खूप चांगला खेळ केला. 2 मध्ये 26ची गरज आता कुठेतरी म्हणता येईल. या मॅच मध्ये औपचारिकता मात्र बाकी. सफल होत असताना चेंडू बाहेरच्या दिशेने कट केला गेला. बराच बाहेर चेंडू निघत असताना वाईटचा इशारा केला जातोय. 2 मध्ये मात्र 25ची गरज आहे या मॅच मध्ये औपचारिकता. चला टॉस केला जातो. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी होईल. नगरसेविका असो सुनंदा प्रमोद पाटील मॅडम, नगरसेविका असो अस्मिताताई विशाल पाटील मॅडम यांच्या शुभ असे टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. दोन्ही नगरसेविका मॅडम आहेत त्यांच्या शुभ असे टॉस होतोय. टॉस जिंकलाय नारंगीच्या संघानं. डिसिजन जय पाटील फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तलावपाड्याला मैदानाच्या मध्ये करायचे बॅटिंग. महत्वाचा मॅच रंगणार आहे. दोन्ही संघादरम्यान रंगतदार मॅच पाहायला मिळेल परंतु सध्या झालेला मॅच मैदानावरती आपण पाहिला तर या सामन्याला जिंकल्यात आई ग्रुप परेडपाडा संघानं. 23व्यानं मॅच जिंकल्यात. नितेशच्या 11 मध्ये 29, रुपेश परेडच्या 8 मध्ये 24, दीपेशच्या 4 मध्ये 8, उमेश परेडला पाहिलं 2 मध्ये 1, रोनस एक षटक 17 धाबा 1 विकेट, महेश पाटीलचं एक षटक 10 धाबा, चेतनचं एक षटक 14 धाब्याचं, दर्पणचं एक षटक 23 धाब्याचं. शिरगाव स्पोर्ट्स कडून बॅटिंग करताना रोनकनं बॅटिंग केली परंतु जास्त वेळ मैदानाच्या मध्ये त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय. आपण